चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे मिक्स डाळीचे डोसे। बघा, 1 ग्लास मी इथं तांदूळ घेतलेले आहे, साधे तांदूळ, आणि हे आहे सोयाबीन 1 मूठ किंवा छोटी वाटी। नंतर हे आहेत नाचणे आणि 1 वाटी सोयाबीन, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ। आणि तसंच आपण आता घेऊया ह्या वाटीनं 1 वाटी मूग डाळ, ही आहे मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ। बघा, हे सगळं आता जिन्नस ह्या वाटीनं मी 1 वाटी तांदूळ, साधा तांदूळ घेतलेला आहे आणि ह्या छोट्या वाटीनं 1 वाटी मी हे घेतलेलं आहे आपलं सोयाबीन, अर्धी वाटी तूर डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी चणा डाळ आणि रागी। आणि तूर डाळ आणि उडीद डाळ ही मी अर्धी अर्धी वाटी इथं घेतलेली आहे। चला, आता हे सगळं आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपण धुवून घेऊया। सो एका पातेल्यामध्ये हे घालून मी स्वच्छ 2-3 वेळा याला धुवून घेऊया। बघू शकता याच्यामध्ये किती डस्ट जात आहे ती। सो आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण आता 6 ते 7 तास किंवा कमीत कमी 5 ते 6 तास आपण भिजत ठेवायचं आहे। बघा, 6 तासानं मी इथं तुम्हाला दाखवत आहे किती छान ह्या सगळ्या डाळी फुलून आलेल्या आहेत भिजून। आणि हे आता आपण वाटून घेऊया मिक्सरला। हे छान वाटून घेतलेलं आहे मी इथं, एकदम फाईन पेस्ट करायला पाहिजे। बघा, इथं एकदम फाईन पेस्ट मी केलेली आहे आणि हे रात्रभर आपण झाकून ठेवूया, कमीत कमी 5 ते 6 तास। बघा, आता सकाळी मी हे तुम्हाला आता ओपन करून दाखवत आहे। खूप छान हे फुलून आलेलं आहे। इथं बघू शकता, हे सोयाबीनमुळं खूप छान हलकं होऊन येते। आणि आता मी लगेच इथं तवा ठेवलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल घालून पहिली एक थोडासा कांदा घेऊन आपण ह्याच्यावर छानपैकी रगडूया। बघू शकता, मग हे जे सगळं तेल आहे आपण टिश्यू पेपरनं काढत आहे। हे अजिबात तेल ठेवायचं नाही। चला तर आता आपण डोसे करायला सुरुवात करूया। तर बघा, हे असं बॅटर मी करून घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही ह्याला पसरवून घालेल तेवढं हे पसरू शकते। बघा किती छान आता आहे। याच्यावर थोडं तेल सोडा। बघा, लगेच आपला 1 मिनिटामध्ये हा डोसा तयार होतो। आणि मी परतून टाकलेलं आहे। बघा, इथं किती छान ह्याचा रोलसुद्धा झालेला आहे, एकदम क्रिस्पी। परत एक मी दाखवते। आणि एकदा कांदा हे करून त्याच्यावर टिश्यू पेपरनं पुसूया। हे परत परत करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही, तेवढे छान हे डोसे एकदम येतात उठून। बघा, इथं हा दुसरा डोसा मी घालून त्याच्यावर तेल सोडलेलं आहे आणि लगेच हा सुद्धा डोसा भाजून आला। बघा किती इझिली हे सुटते, ते अजिबात कडा वगैरे चिकटत नाहीत। इथं बघू शकता किती क्रिस्पी होऊन येते। हे सगळं सोयाबीनमुळं होतं बरं का। म्हणून जेव्हा आपण सोयाबीन वापरतो ना, तेव्हा उडदाची डाळ कमी घालायची, नाही घातली तरी पण चालेल। म्हणून मी ह्याच्यामध्ये उडदाची डाळ एकदम थोडीशी घातलेली होती। बघा, इथं किती छान फटाफट होतात। 5 मिनटामध्ये तुमचे कमीत कमी 10 ते 15 डोसे तयार होतात। आता इथं बघू शकता किती छान हे डोसे दही आणि
कोकोनट चटणी ह्याच्याबरोबर मी सर्व केलेलं आहे. चला तर आजची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कळवा तुमच्या कमेंटद्वारे. आणि हे कुठल्या शहरातून व कुठल्या प्रांतातून तुम्ही बघत आहेत ते नक्की सांगा आणि शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.